हॅलो विद्यार्थी मित्र हो, ड्युएल नेचर ऑफ मॅटर अँड रेडिएशन या संदर्भातले 3 व्हिडिओ मी तुमच्यासाठी अपलोड केलेले आहेत. तसा हा माझ्यासाठी पहिलाच अनुभव होता, पण आत्ताच्या काळात याची फार मोठी गरज आहे हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. आणि तुम्ही पुढे नसताना तुम्हाला पुढे आहे असं गृहीत धरून हा शिकवण्याचा एक वेगळा अनुभव मी घेत आहे. परंतु याच्यातून तुम्हाला शिकायला मिळणे हे फार महत्वाचं आहे. ड्युएल नेचर ऑफ मॅटर अँड रेडिएशन हा अत्यंत सोपा असा चॅप्टर आहे. या संदर्भातले जे काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुम्हाला कसे वाटले त्याच्या प्रतिक्रिया नक्कीच तुम्ही दिल्या तरी त्या मला पुढच्या लेक्चरसाठी मला प्रोत्साहनपर ठरतील. सर्वांनी आपल्या प्रतिक्रिया द्यायला हरकत नाही. दुसरी गोष्ट, या संदर्भात तुम्हाला जर काही शंका असतील, मला वाटतं युट्यूबनं स्लो मोशन हा एक ऑप्शन व्हिडिओसाठी ठेवलेला आहे. तर हे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही स्लो मोशननं पुन्हा पुन्हा बघा आणि स्वतःच्या नोट्स तयार करा. पुस्तकं उघडा, त्या पुस्तकामध्ये तो चॅप्टर तुम्ही वाचायचा आहे आणि त्याच्याशी रिलेटेड मी इथं शिकवलेले व्हिडिओ पहा आणि त्याच्याशी रिलेटेड तुम्ही पुस्तकात दिलेले जे काही एमसीक्यू न्यूमेरिकल्स आहेत हे न्यूमेरिकल्स तुम्ही सोडवायला हरकत नाही. आणि तुमचे जे डाऊट्स असतील ते माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ते डाऊट्स टाकायला हरकत नाही. तर आज आपण त्याच्या पुढचा पार्ट पाहतोय. खरं तर हा जो पार्ट आहे हा थोडासा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही. हा फोटॉनच्या प्रॉपर्टी या संदर्भातला काही पार्ट मी तुम्हाला इथे घेतोय. हा तुम्हाला नीट आणि जेईच्या ज्या एक्झाम आहेत या एक्झामसाठी मात्र हा प्रॉपर्टीज ऑफ फोटॉन हा पार्ट अत्यंत महत्वाचा आहे. तर थोडस तुम्ही हे लिहून काढा, या प्रॉपर्टीज पाठ करा आणि या संदर्भामध्ये तुम्हाला ज्या काही शंका असतील त्या विचारा. तर पाहूयात आपण प्रॉपर्टीज ऑफ फोटॉन. आता फोटॉनची पहिली प्रॉपर्टी तुम्हाला सांगतो. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलंय लाईट इज नथिंग बट द फ्लो ऑफ फोटॉन. लाईट हा फोटॉनचा फ्लो आहे. फोटॉन इज द पार्टिकल ऑफ लाईट. फोटॉन इज पार्टिकल ऑफ लाईट travels with the speed of 3 into 10 raised to 8 meter per second in a vacuum. तर 3 into 10 raised to 8 meter per second या व्हेलॉसिटीनं हे फोटॉन्स व्हॅक्यूम मध्ये त्यांचं जे स्पीड आहे ही व्हेलॉसिटी आपल्याला त्या व्हॅक्यूम मध्ये मिळते. दुसरा, स्पीड ऑफ फोटॉन इज इंडिपेंडंट ऑन फ्रेम ऑफ रेफरन्स. आता फ्रेम ऑफ रेफरन्सचा भाग आपण मागे पाहिलेला आहे. थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीचा तो भाग येतोय. आपण 1 डायमेन्शनल मोशन, 2 डायमेन्शनल मोशन, 3 डायमेन्शनल मोशन याचा विचार करत असताना या संदर्भी चौकटीचा मी तेव्हा तुम्हाला अनुभव दिलेला आहे. तर या फ्रेम ऑफ रेफरन्सवर फोटॉनचं स्पीड अवलंबून नसतं हे या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर रेस्ट मास ऑफ फोटॉन इज 0. तर फोटॉन रेस्टला नाही, त्याला रेस्ट मास हे 0 असतं हे या ठिकाणी लक्षात घेऊया. त्यानंतर एनर्जी ऑफ फोटॉन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट. खरं तर प्लँक्स क्वांटम थिअरी मध्ये आपण पाहिलेलं आहे फोटॉनची एनर्जी, प्रत्येक फोटॉन पर एनर्जी असते इज इक्वल टू एच न्यू. एच बी द प्लँक्स कॉन्स्टंट आणि त्यामुळं इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द न्यू. म्हणजे ज्या लाईटची फ्रिक्वेन्सी जास्त आहे त्या लाईट मधल्या फोटॉनकडची एनर्जी जास्त आहे. एनर्जी डिपेंड्स अपॉन द फ्रिक्वेन्सी. एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी ऑफ द लाईट. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी आहे इफेक्टिव्ह मास. Effective mass of photon is inversely proportional to the
inversely proportional to the wavelength of light. तर इफेक्टिव्ह मास दॅट मीन्स मोशन मधलं मास रिलेटिव्हिस्टिक मास आणि हे जे मास आहे फोटॉनचं ते वेव्हलेंथ वर अवलंबून असतं. आता आपल्याला माहित आहे आइन्स्टाईन्स मास एनर्जी रिलेशन इज इक्वल टू mc स्क्वेअर. आइन्स्टाईन मास एनर्जी रिलेशन सांगितलं, वेल नोन फेमस इक्वेशन याला आपण म्हणतो मास इज कन्व्हर्टेड इनटू एनर्जी, एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू मास, इज इक्वल टू mc स्क्वेअर. आणि फोटॉन कडची जी एनर्जी आहे इज इक्वल टू h न्यू आणि मग mc स्क्वेअर इज इक्वल टू h न्यू. आता या ठिकाणी जी इक्वेशन आहे mc स्क्वेअर इज इक्वल टू h न्यू. याच्यामध्ये आपल्याला न्यू जर पुटअप केला c इज इक्वल टू न्यू लॅम्बडा, न्यू इज इक्वल टू c बाय लॅम्बडा, mc स्क्वेअर बरोबर hc अपॉन लॅम्बडा, 1c गेट्स कॅन्सल and m is equal to h upon c lambda. m is equal to h upon c lambda. h and c are constant, hence m is inversely proportional to the lambda. महत्वाचं तर मास ऑफ फोटॉन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द वेव्हलेंथ. आता याच्यावरून काय लक्षात घ्यायचं आहे, समजा लाईट मध्ये ज्या समजा एखादा व्हायलेट लाईट आहे, व्हायलेट लाईट म्हटलं की त्याची जी काय फोटॉन त्याच्यामधला जो फोटॉन आहे त्याचं जे मास आहे ते निश्चितपणे रेड लाईटच्या फोटॉनपेक्षा कसं असेल, जास्त असेल. कारण रेड लाईटची वेव्हलेंथ जर जास्त असेल तर त्याचा मास कमी राहणार आहे, पण ज्याची वेव्हलेंथ कमी आहे त्या लाईटची मधल्या फोटॉनचं मास हे जास्त असणार आहे. आणि मास डिपेंड्स अपॉन द वेव्हलेंथ, किंबहुना मास इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द वेव्हलेंथ ऑफ द लाइट. The next property, momentum, linear momentum. Linear momentum of photon is also inversely proportional to the wavelength of light. That means from this equation mc is equal to h by lambda, and mc is nothing but the momentum. Linear momentum is the product of mass and velocity, and momentum p is equal to h upon lambda. Well known famous equation, अत्यंत महत्वाचं इक्वेशन आहे, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला उपयोगी पडणार आहे. p is equal to h upon lambda. P is inversely proportional to the lambda. P is inversely proportional to the wavelength. Momentum of photon is inversely proportional to the wavelength of the light. Then next, when photon collides with the, when any photon collides with the particle of matter like electron, then during collision its energy and total energy and total momentum remains constant. That means total energy and total momentum is conserved here when photon just last lecture मध्ये आपण पाहिलं in photoelectric effect when light is incident on any surface of the any metal, then what happens, photon collides with the electron, and in this collision, during this collision
total energy and total momentum remains constant, that means it is conserved. Energy remains constant, there is no loss of energy. ही इलॅस्टिक कोलिजन आहे, इथं कुठल्याही प्रकारचं एनर्जीचा लॉस होत नाही. आणि लास्ट प्रॉपर्टी आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. तर एनर्जी, आता एखादी लाईट जेव्हा पुढे चाललेली असते तेव्हा त्या लाईट मध्ये कोण चाललेलं आहे, तर फोटॉन्स पुढे चाललेले आहेत. तर हे फोटॉन्सचा फ्लो लाईट मधून होत असतोय. तर या ठिकाणी एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम, एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट एरिया पर युनिट टाइम, per unit time is called as intensity of the light. महत्वाचं आहे. आता लाईटची इंटेन्सिटी, तीव्रता, तर ही जी इंटेन्सिटी आहे, दॅट इंटेन्सिटी म्हणजे काय, तर इट इज द एनर्जी ऑफ लाईट पर युनिट एरिया पर युनिट टाइम. एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम इज कॉल्ड एज इंटेन्सिटी. आता लाईट चालले म्हणजे त्याच्यामध्ये फोटॉन्स चालले. समजा त्याच्या लाईट मधले लाईटची एनर्जी आहे ते म्हणजे फोटॉनची एनर्जी. समजा n फोटॉन्स असतील तर n फोटॉनची एनर्जी झाली nhν. म्हणजे हा फॉर्म्युला कसा होईल, I is equal to nhν अपॉन AT. अत्यंत महत्वाचा हा फॉर्म्युला आहे. I is equal to nhν अपॉन AT. तर हा फॉर्म्युला तुम्हाला बऱ्याच ठिकाणी यूज होणार आहे. या ठिकाणी या फॉर्म्युल्याने तुम्हाला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे न्यूमेरिकल सोडवता येणार आहेत. समजा एखादा बल्ब आहे आणि त्या बल्बमध्ये त्याच्यापासून लाईट इन्सिडेंट इमिट होते. लाईट म्हणजे फोटॉन बाहेर पडलेले आहेत. मग समजा तुम्हाला त्या बल्बची पॉवर दिली असेल, 200 वॅटचा बल्ब असेल आणि एका सेकंदाला किती फोटॉन्स बाहेर पडते, समजा 4 गुणिले 10⁻20 एवढे फोटॉन्स जर बाहेर पडत असतील तर तुम्हाला त्या लाईटची इंटेन्सिटी, ही इंटेन्सिटी तुम्हाला काय कॅल्क्युलेट करता येणार आहे. इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला जर पॉवर दिली असेल तर या फॉर्म्युल्याने तुम्ही इंटेन्सिटी कॅल्क्युलेट कराल, किंवा नंबर ऑफ फोटॉन्स पर युनिट टाइम किती बाहेर पडत आहेत, किती त्या बल्बमधून नंबर ऑफ फोटॉन्स पर युनिट टाइम इमिट होणार आहेत, तेही या ठिकाणी तुम्ही कॅल्क्युलेट करू शकणार आहात. दिस आर द प्रॉपर्टीज ऑफ लाईट. महत्वाचे आहेत. परत एकदा आपण रिवाइज करूया. सुरुवातीला आपण सांगितलं लाईट ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन आणि लाईट इज नथिंग बट द फ्लो ऑफ फोटॉन. आणि हे जे फोटॉन आहेत हे फोटॉन 3 × 10⁻⁸ मीटर पर सेकंद या व्हेलॉसिटी व्हॅक्यूम मधून जात असतात. त्याचा फोटॉनचं जे स्पीड आहे ते फोटॉनचं स्पीड फ्रेम ऑफ रेफरन्स वर अवलंबून नाही. इट इज इंडिपेंडेंट ऑन द फ्रेम ऑफ रेफरन्स. Photon has no any rest mass. Rest mass of photon is 0, but effective mass of photon is inversely proportional to the wavelength. Also, linear momentum of the photon is inversely proportional to the wavelength. Energy is directly proportional to the frequency. Linear momentum is inversely proportional to wavelength. When photon collides with the particle of matter, then during this collision, total energy and total momentum of the photon remains constant. And last, energy per unit area per unit time is nothing but the intensity of light. Energy per unit area per unit time is nothing but the intensity. If intensity is given, we are going to calculate the number of photons which are emitted per unit time. Or if power of any bulb is given, then also we are going to calculate the number of photons per unit time which are emitted by that bulb. Or if number of photons ची व्हॅल्यू जर दिलेली असेल, गिवन असेल, तर आपण त्या बल्बची इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करतो. याच्यावरून आपल्याला अनेक न्यूमेरिकल्स या ठिकाणी सोडवता येणार आहेत. फोटॉनच्या प्रॉपर्टीचा अभ्यास या ठिकाणी आपण केलेला आहे.